पाटील या नात्याने सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे पाहतोय. भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये आहेत आणि सामना सुरू ठेवायचा आहे. रॉकी दादा यांच्या वतीने जोरदार टाळ्यांचा गजर यायला हवा ज्यावेळेला स्वागत सन्मान होतो. आणि समालोचन आज या ठिकाणी अतिशय तुम्ही रिझवलं त्याबद्दल संदीपजी तुकाराम गावंड सर आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे मीरा भाईंदरचा आवाज आपण सातत्याने ऐकतायत आणि आजच्या दिवसामध्ये मनीषजी पाटील यांनी आज वेळ काढला त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. सफाळी प्रीमियर लीग मध्ये सातत्याने आमच्या समवेत ते असणार आहेत 15 ते 19 2025 मध्ये. आणि या पण एक चांगले अँकर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि इंटरव्ह्यूचे आपण सातत्याने चांगले बेताज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मनीषजी पाटील आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या पण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन रॉकी दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचंय. ध्रुव यांची सुद्धा खूप चांगली मेहनत. तर या पण मनीषजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या मनीषजी पाटील यांच्यासाठी येऊ द्या. मीरा भाईंदरचा आवाज आज आपण ऐकलात या स्पर्धेच्या माध्यमातून एक दिवस त्यांनी जरूर दिलेला आहे तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. मनीषजी पाटील अशीच उत्तरोत्तर आपण प्रगती करत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि या आपण कंटिन्यूस त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावेळेला आपण पाहू शकाल. धन्यवाद प्रमोदजी. आणि आता पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. सुरुवात चौकाराने झाली या डावाची आणि त्यानंतर सिंगल त्यानंतर डॉट व्हाईट बॉल 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 6. सुरुवात देतोय जीत फलंदाज एकताना आणि मागच्या सामन्यामध्ये बहारदार कामगिरी ज्यांनी केली होती हार्दिक बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. पंचांच्या डावीकडून घेतात स्टार्ट ओव्हर द विकेट बोल्ड क्लीन बोल्ड फलंदाज बाद. धक्का बसतोय पहिला तो म्हणजे टीम जीवदानी 11 कसराईला. काय जबरदस्त यष्टांची भेट घेतोय आणि मधली यष्टी वाकवली गेली डावी यष्टी वाकवली गेली. इतका वेगाने चेंडू जाताना दिसलाय. पहिला धक्का धाव फळकावर धाबा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 6 धाबा झालेत मनीषजी आणि पहिला धक्का लागलाय जीवदानी कसराळी या टीमला. चला फलंदाजाने तो घाई करा बघा. दोन्ही संघांनी फेअर क्रिकेट खेळायचं आहे जी तर एक आख्यायिका आहे परंपरा आहे या स्पर्धेची. RK म्हणजेच रॉकी ग्रुपच्या वतीने नेहमीच एक नियोजनबद्ध स्पर्धा पाहायला मिळते. म्हणजे एकूण 9 दिवसांचा क्रिकेटचा हा प्रवास आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गटाला आपण आमंत्रित करतोय आणि त्याचमुळे आज आपण 12 संघ घेतले. उद्या 10 संघ असणार आहेत लॉटमध्ये लक्षात घ्या. तर त्या देखील गोष्टीकडे आपण लक्ष घालायचं आहे. दरम्यान बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार हार्दिक ओव्हर द विकेट क्रॉस बॅटेड आहे हवेत आहे बॉल. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल टिपला जातोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. हार्दिकच्या खात्यात पुन्हा विकेट. हार्दिक जबरदस्त खेळ सादर करतोय. आणि त्याच्यानंतर आता गोल्डन डकवर बाद होतोय विनीत नावाचा खेळाडू. जबरदस्त गोलंदाजी होते गोलंदाज हार्दिकची. 5 बॉल टाकून झाले त्या षटकामध्ये. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 6 धाबा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत रितेश. संकटमोचक खेळाडू आहे हा. मागच्या मॅच मध्ये रितेशने स्वतःला केलं होतं सिद्ध आणि झाला होता प्रसिद्ध. आता सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागेल. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आणि आमचं भाग्य की आम्हाला या स्पर्धेमध्ये एका दिवसाकरता आमंत्रण दिलं. त्याबद्दल मी रॉकी ग्रुपचं रॉकी दादांचं मनपूर्वक आभार मानतोय. फुल लेंथ बॉल डावेशी सोडून जाणारा चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. व्हाईट बॉल 4+1 एकूण या 5 धावा मिळतील. सोने पे सुहागा. विकेट गेली होती परंतु या 5 धावांनिशी दबाव आता कमी होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. प्रेशर रिलीज होतोय आणि त्यासाठी जास्त काही मेहनत फलंदाजाला घ्यावी लागली नाही. पण आता हार्दिक थोडासा खर्चिक ठरतोय. जरी 2 विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहेत या षटकामध्ये पण तर देखील धावा खर्च होत आहेत आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस होणं कठीण असतं. 11 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. रितेश नॉनस्ट्रायकर एंडला शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज हार्दिक. फ्लाय स्लिप कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर वाईड ऑफ मिड ऑफ
क्रॉस बॅटर खेळलेत ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला लपेटलंय ऑन साइडला विथ द विंड डिरेक्शन. बॉल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. विकेट घेण्याकरता गोलंदाज करत होता जीवाचा आटापिटा, परंतु फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धाव मिळतात आणि 6 धावाच्या मदतीने षटकाची सुद्धा समाप्ती झाली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धाव फलकावर धाबा लागले जात आहेत त्या 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. धाव संख्या चांगली आहे मनीषजी. पहिल्या षटकामध्ये चांगला धाव फलक इथे उभा केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता सुद्धा पाहूया गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण येतोय. नंबर 2 चं षटक आय थिंक रवी राऊत यांच्या हातामध्ये चेंडू असेल. काय विरोधाभास आहे. मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतली होती हार्दिकने आणि या षटकात खर्च करतोय तो म्हणजे 17 धावा. 2 फलंदाज जरी बाद झालेले आहेत पण धावांच्या बाबतीत थोडे महाग ठरलेत. रवी बॉलिंग ट्रॅकवर थोडासा रनअप चुकतोय आणि त्याचमुळे ते माघार घेतात. फलंदाज सुद्धा तयारीत नव्हता. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. आता एका चेंडूवर जो 6वा चेंडू होता पहिल्या षटकात त्यावर 11 धावा खर्च केलेत हार्दिकने. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षकात मिड विकेटचे बॉलवर पोहोचतायत. तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण बॉल कलेक्ट होत नाही पण बॅकअप असल्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सुरुवातीला नकार होता आणि त्याचमुळे थोडीशी तू मैमे झाली, संभ्रम आला आणि त्याचमुळे फलंदाजाला परतावं लागलं. फलंदाज होतोय बाद. रितेश बॅक टू पेव्हिलियन. दोघांमध्ये सामंजस्यपणा दिसला नाही. खरं तर इथे धोका निर्माण झालाय. रितेश हा खेळाडू बाद झाला त्यामुळेच आता अडचणीमध्ये सापडतोय बॅटिंग करणारा जीवदानी 11 कसराळी हा संघ असं मला वाटतंय. ही चुकी रोखायला हवी. यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी खरं तर बॅटरने तिथे अद्यावत करायला पाहिजेत. आणि कॉलिंग कधी करायची. ज्यावेळेस एखादा चेंडू जर समोरच्या दिशेने जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, त्यावेळेस स्ट्राईक इनच्या फलंदाजाने कॉलिंग करायची असते. आणि एखादा चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जेव्हा जातोय तेव्हा कॉलिंगची जबाबदारी असते नॉन स्ट्राईक इनच्या बॅटरची. ती इथे दिसली नाही आणि त्यामुळेच मोठं नुकसान झालंय. गोलंदाज तयार. रवी राऊत. नवीन बॅटर आदित्य. शॉर्ट बॉल, उसळी घेणारा बॉल, हुक केलं चेंडूला. चेंडू हवेत आहे. जेल होण्याकरता प्रयत्न तर केला होता परंतु चेंडू फाईन लेग पट्ट्या बाहेर सीमारेषे पार. मिळत आहे धावा 4. वेलकम बाउंड्री. चौकार. अक्षरशः जीवाचं रान केलं होतं क्षेत्ररक्षकाने बॉलचा पाठलाग करताना. मोनिश ते प्रयत्न करताना पाहायला मिळाले पण बॉल फाईन लेग लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. 4 धावांची मदत धावफलकाला मिळाली आणि आता सुसाट गाडी सुटलेली आहे जीवदानी 11 कसराळीची. धावसंख्या पोहोचते 22 वर. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले. थोडा कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रोक होता पण तर देखील गॅप शॉट मध्ये असल्यामुळे आउटफील्ड मध्ये कोणी नसल्यामुळे त्या 4 धावा मिळाल्या. आणि नाट्यमय रूप या षटकामध्ये बघायला मिळतोय. विकेट मिळत आहेत, धाबा सुद्धा मिळत आहेत. कटर आहे, अनुभव आहे आणि अनुभवाला नक्कीच दुजोरा मिळतो. दरम्यान येतो हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता. खरं तर सिद्धेश 11 तलावपाडा संघासाठी 3 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या आहे 22 धावा. जीत हट्टाकट्टा मजबूत बांधण्याचा खेळाडू स्ट्राईक इनकडे तैनात आहे. एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू. ओ सिचिट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता परंतु पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा जीत पूर्ण करतोय. थ्रो येण्याआधी 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावाची पडली भर. धावसंख्या पोहोचली 24 वर. 24 इज द स्कोर. 24 रन्स आणि ज्या गतीने चाललेले आहेत तर ती गती मेंटेन केली तर 25 ते 50 पर्यंत मजल जाऊ शकते. एक चांगला बॉलिंग अटॅक आहे खरं तर सिद्धेश 11 तलावपाडा या संघाकडे. पण नेमकं या सामन्यात झालंय काय. अकुटप्याचा बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषा पार. या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर मिळतील या धावा 4. चौकार. बघितला आणि त्याच्यानंतर योग्य ती दिशा देण्याचं काम केलं बॅटर जीतने. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुलताना, धावसंख्या बहरताना धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 28. आयुष्य हे क्षणभंगार आहे म्हणूनच मन भरून जगा, मन मारून जगू नका. इथे सुद्धा मन भरून जगताना दिसतोय खेळाडू. धावा बनवताना दिसतोय आपल्या संघाकरता. पुढचा बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता. पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. गोलंदाज रवी राऊत आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. 4 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर आहे ती 28.
चला एकत्र येऊ नका बघा. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे. संध्याकाळचं सत्र फलंदाजीसाठी तितकंच पोषक नसतं आणि त्याचमुळे ऍज अ ऑर्गनायझिंग कमिटी आम्ही सातत्याने त्या सूचना देत राहू. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना जीवदानी 11 कसराडी या संघाने बनवलेले आहेत. 4 फलंदाज बाद 28 धावा. आणि आता पाहूया रॉकी ग्रुप एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर नक्की येतोय कोण. आता ही संधी मिळते कोणाला, जबाबदारी उचलतोय कोण. कारण पहिले 2 लीड बॉलर्स थोडेसे महागडे संदीप सर ठरलेले आहेत. पण तरी सुद्धा मी म्हणेन ना मानेची की 14च्या सरासरीने 28 धावा 2 षटकात बनवल्यात. कुठेतरी धावा चांगल्या आहेत. विकेट जरी गेले असले तरी धावा चांगल्या बनवल्यात. आणि आता बॅटरचा तोच प्रयत्न असेल की हीच सरासरी आपण मेंटेन करावी, अद्यावत करावी. शेट माणूस स्टँड एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर आता मयूर सज्ज होते. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर येणार फलंदाज आदित्य. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी आदित्यच्या वतीने पाहायला मिळाली होती. जय मैदानाच्या आतमध्ये आणि जयची साथ देतोय तो म्हणजेच आदित्य. बॉलर तयार मयूर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हर ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षकात यावेळेस बॉलवर पोहोचून बॉल कलेक्ट करून थ्रो बॅटिंग एंडला अचूक येतोय. फक्त एकच धाव मिळते. एका धावाच्या वाढीन धावसंख्या पोहोचते 29. म्हणूनच ओल्ड इज गोल्ड. कारण जुने खेळाडू आहेत. क्रिकेटचा अप्रतिम खेळाडू म्हणून त्याच्याकडे मी पाहत असतोय आणि म्हणूनच त्याची सातत्याने चर्चा करावीशी वाटते. धावसंख्या धावपळकर 29. गोलंदाज तयार मयूर. आडव्या बॅटचा वापर चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि गुडलेंथ क्षेत्रामधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावसंख्या अजूनही 29 आहे. 4 गडी बाद झालेत. 3रं षटक सुरू आहे. नाही, जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे खरं तर गोलंदाजाची. आडव्या बॅटनं खेळले तो वाघ, लहान असो वा मोठा, वाघ असतो आणि वाघासारखी कामगिरी गोलंदाज मयूरची पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि खर्च केले ती म्हणजे फक्त एकच धाव. जय एक चांगला खेळाडू आहे परंतु त्याला नाचवलं जातंय. म्हणतात की वेळ ही खूप ताकदवर असते. कधी कधी जंगलामध्ये राज्य करणाऱ्या वाघाला सुद्धा सर्कसमध्ये नाचावं लागतंय आणि इथे या बॅटरला नाचवलंय. तो मागच्या मॅच मध्ये राज्य करून गेला. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू होता आणि आता त्याला त्रस्त करणारी गोलंदाजी टाकली जाते. मागचा सामना तर आपण जिंकलेला आहे पण हा सामना जिंकण्यासाठी मागच्या सामन्यापेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटच्या टप्प्यावर पाहूया कशी कामगिरी होती. मागच्या सामन्यामध्ये मयूरी चांगलीच कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला सुद्धा मिळाला होता आणि आता सुद्धा तोच दावेदार बनेल का, या सामन्यामध्ये विजयाचा मानकरी बनेल का. आतापर्यंत 5 चेंडू त्याने हाताळलेत, खर्च केले फक्त एकच धाव. काय जबरदस्त गोलंदाजी होतोय. टिचून मारा होतोय. त्रस्त केलंय या गोलंदाजाने. बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. तोडावं लागेल, फोडावं लागेल. ओहो, मोठा पटका तर खेळलाय. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची दाट शक्यता. प्रशांत आणि जेल टिपलाय आणि फलंदाज इथे फेल ठरतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला आता 5वा धक्का. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 29 धाबा. पहिल्या 2 षटकांमध्ये 14च्या सरासरीने 28 धाबा होत्या. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाजाने. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या 2 षटक सोडा, पहिल्या षटकात किती होत्या तर पहिल्या षटकात 17 होत्या. दुसऱ्या षटकात 11 मिळाल्या. तिसऱ्या षटकात फक्त 1 मिळाली आणि आता 4थ्या षटकामध्ये किती पाहूया. 4थ्या षटकासाठी आता ती जी फलंदाजी आहे आदित्यची पाहायला मिळेल का. आणि आदित्यची साथ देण्यासाठी फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये अमित आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी रॉकी ग्रुप एंड कडून स्वीकारतील गोलंदाज जगदीश येतात शेवटच्या षटकासाठी. आणि पाहूया अनुभवाला वापरलं जाते शेवटच्या षटकासाठी. पाहूया तो अनुभव कामी येतोय का, आपल्या संघाची साथ देतोय का. जी एनर्जी मयूरने लावली होती तिसऱ्या षटकामध्ये तीच एनर्जी या सुरुवातीच्या टप्प्यावर जगदीशच्या वतीने पाहायला मिळेल का. जगदीश तयार. जुना जामता खेळाडू आहे आणि समोर त्याच्या उजव्या हाताचा बॅटर आदित्य. स्लोवर वन. मोठा फटका खेळला जातो या चेंडूवर. चेंडू शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत जातोय. 6 धावांकरता. व्हॉट अ स्ट्रोक. 6र. मागच्या षटकाची भरपाई या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आदित्यने केलेली आहे आणि त्याचमुळे आता या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकाला हिरवा कंदील लागतोय. धावसंख्या जाते 35 या आकड्यावर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा स्थिती चांगली करण्याचा प्रयत्न फलंदाजात दिसतोय. म्हणतात की परिस्थितीला पाठ दाखवायची नसते, परिस्थितीला तोंड द्यायचं असते आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय आदित्य. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर जगदीश.
बॅकफुटला बॅलन्स करून कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. जगदीशच्या वतीनं पुन्हा एकदा तो वचपा काढला जातोय. आदित्यला परतावं लागते. धक्का बसतोय. टीम कसराळीला 6वा. गॉन 6वा धक्का लागला आणि 6 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहेत त्या 35 धाबा. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. एक जुन्या खेळाडूची आठवण झाली, मला नाव आठवत नाही, ज्या पद्धतीने विकेट घेतल्यानंतर एक बोट हवेमध्ये फिरवलं गोलंदाज जगदीशने. खूप जुने खेळाडू आहेत, परंतु क्रिकेट प्रति ज्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम कधीच कमी झालं नाही. एक नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये मी त्याला नेहमीच बघतोय. आणि फिटनेसमॅन, वयाला जर हरावायचं असेल तर छंद जिवंत ठेवायला पाहिजे. आता बघूया नवीन आलेला बॅटर काय करतोय. इतिहास लिहिण्याची गरज आहे. धवल ओ स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाच्या दिशेने हा फटका खेळला जातो. एकदा पूर्ण केली धवलद्वारे. एका धावांची धावसंख्या पोहोचली ती 36 वर. मनीजी, आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं ना तर आयुष्य हे एखाद्या पेनासारखं आहे आणि म्हणूनच त्यातील शाही संपण्याआधी आपला इतिहास लिहून टाका. इथे सुद्धा खेळाडूंना इतिहास लिहिण्याची गरज आहे. रॉकी ग्रुपची ट्रॉफी गावात घेऊन जाण्याची मजा काहीतरी निराळीच आहे आणि तीच मजा नक्कीच लुटण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतोय जो सहभागी होतोय या स्पर्धेमध्ये. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल वाईड यॉर्करचा पर्याय राखला होता. गोलंदाज जगदीशने योग्य त्यावेळी वापरलेला आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबली ती म्हणजेच 36 वर. गोल्ड मॅन असंच मी उल्लेख करेन या खेळाडूचा. ओल्ड इज गोल्ड. 4 बॉल मध्ये 7 धाबा खर्च केलेत. एक षटकार लागल्यानंतर सुद्धा या गोलंदाजाने प्रभावित केलं. आडव्याचा वापर. चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने लँड होतो. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची काही करतील आणि थ्रो येण्याआधी विकेटवर 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या बॅटरने. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 38 वर. स्कोर मूव्स ऑन. 38 झाले. चला शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला आणि तो घेऊन जगदीश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते ओव्हर द विकेटनं. हो हवेत आहे बॉल पण क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे. बॉल खाली येत आहेत आणि झेल टिपला जातोय. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 38. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सिद्धेश 11 तलावपाडा संघासोबत. 24 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा रॉकी ग्रुपचं मनपूर्वक आभार. यावर्षी सुद्धा समालोचनाची संधी दिली त्याबद्दल. तसंच हार्दिकजी, प्रमोदजी, संदीपजी आपलं देखील आभार. धन्यवाद. सेकंड इनिंगसाठी आपण वळणार आहोत आणि आवाज ऐकणार आहोत युवा समालोचक हार्दिक केणी यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. रॉकी दादांचा आम्ही आभार मानतोय. संजय पाटील साहेबांचा आभार मानतोय. प्रमोदजी शेडगे आणि आजच्या दिवसात आमच्या सोबत जुडल्याबद्दल हार्दिक किनी. तमाम जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचा सुद्धा आभार मानतोय. काही चुका जर आमच्या मुखातून झाल्या असतील तर क्षमा मागतोय आम्ही तुमची. समालोचन करताना चुका झाल्या असतील तर क्षमा मागतोय. परंतु आजचा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. चांगला अनुभव होता या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याचा. पुन्हा आम्ही इथून आता इथेच थांबतोय. इथून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद मनीषजी पाटील सर आणि त्याचबरोबर संदीपजी गावण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 दिग्गज समालोचक आज या स्पर्धेला जॉईन झाले. जावत मॅचच्या दिशेने एकंदरीत टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट आपण पाहतोय 39चा एक छोटी टोटल आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांमध्ये. चला 2 बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. 2 बॅटर्स प्लीज. एकोणचाळीस धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व असं हे रॉकी ग्रुपचं अद्भुत पर्व आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर आणि त्याचप्रमाणे मनीषजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकलात आजच्या दिवसामध्ये 7 तारखेच्या दिवसामध्ये. चला 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या. त्वरित वेळेची दिरंगाई न करताना घड्याळ जवळजवळ 5:43 मिनिटे झालेत आणि आपल्याला या 15 मिनिटात हा सामना क्लिअर करायचा आहे. ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि त्याच धरणी मातेला नतमस्तक होत प्रणाम करत मयूर मैदानाच्या आतमध्ये जात असताना एक अपकमिंग यंग टॅलेंट. तर एका साईडला जगदीश पाटील गेली कित्येक वर्ष उन्हाळे पावसाळे हार जीत आपल्या जीवनामध्ये ज्यांनी पाहिलेले आहे. संकट आली आपल्या संघावर तेव्हा संकटावर तुटून पडले आणि त्या संकटाच्या नद्या पार केल्या. अशा प्रकारचा एक खेळाडू अर्थातच जगदीश पाटील यांना आपण
पाहतायत. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं 39. पहा 2 षटकात 28 धावा आल्यानंतर असं वाटलं की 50 क्रॉस करतील, परंतु हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य, सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. जरी हा खेळ मात्र इंग्लंडमध्ये जन्माला आला, परंतु त्याचं पालन पोषण, संगोपन, जतन कोणी केलं तर ते भारतीयांनी. म्हणून लोकप्रियता मिळाली या खेळाला. त्याचं नाव आहे क्रिकेट. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज मयूर समोर. पहिलाच बॉल विनीत. विनीतचा पहिलाच बॉल ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. स्क्वेअर फेकी झाली. फेकी खराब पाहायला मिळाली. दोघांमध्ये अंडरस्टँडिंग नव्हती. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय हार्दिक आपल्याला पाहायला मिळाला. कारण कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एकच चर्चा राहिली रनआउट झाल्यानंतर, यशस्वी जायस्वाल हा मात्र आपण पाहू शकलात. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये कोण जास्त वेळा बाद झालाय तर ॲलन बॉर्डर हे मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. 12 वेळा बाद झाले आणि त्याच्या खालोखाल गॅरी सॉबर्स 10 वेळा. चांगला बॉल. अगोदर सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये कदाचित हा सामना यावेळेला ही कॅच नाही सुटली तरी मॅच सुटले अशा मात्र कित्येक चर्चा होत असतील. हार्दिक काय म्हणशील या कॅच बद्दल? नक्कीच एक महत्वाचा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची कॅच या ठिकाणी ड्रॉप केली गेली. जो स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जीतची कॅच या ठिकाणी सोडले. आणि मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स विथ द बॅटने जितने दाखवला होता, त्याच फलंदाजाची कॅच या ठिकाणी ड्रॉप केली गेली. तर दुसऱ्या बाजूला विनीत आहे, एक मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज आजच्या दिवसामध्ये. त्याच्या विरोधामध्ये मोठी स्ट्रोक खेळणं कुठेतरी कठीण आहे, कारण एक चांगला गोलंदाज, एक टॅलेंटेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतो, अर्थातच विनीत. मयूर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला, त्या चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. परंतु ज्या पद्धतीने हार्दिक मयूरचं आपण पाहतो, बॅटिंग स्टान्स, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचे फुटवर्क, त्याचं टॅलेंट, त्याची टेक्निक, त्याचं टायमिंग, या सर्व काही गोष्टी प्रभावित करणाऱ्या आहेत. यावेळेला ऑन साईडला म्हणून मी उल्लेख केला होता, त्याचा बॅटिंग स्टान्स पहा, त्याची बॅटिंग स्टँडिंग पोझिशन पहा. आणि हा उल्लेख सातत्याने करावा असं वाटेल. तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर धावा या अगणित. 1 बाउन्स. राजेजी मात्रे बंटीदादा स्टँडला अभिवादन करणारा रॉकी ग्रुप चषक चौका. ऑफ द बॅटने चेंडू या ठिकाणी कनेक्ट केला गेलाय. एक संघर्षाचा शंखनाद फुंकला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण सातत्याने विनीतचा बोलबाला होता पहिल्या 3 चेंडूंमध्ये, पण तो मागचा चेंडू खराबरीत्या हाताळला गेला. त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय मयूरने. बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर, परंतु इथून बॅटची एज घेतल्यानंतर सरळ यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळतोय. प्लेड ऑनच्या रूपामध्ये फर्स्ट विकेट. खिचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फोरमचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची एज लागल्यानंतर स्टंपचा वेध घेतला आणि इथून सरळ यष्ट्यांचा वेध घेत प्लेड ऑन फलंदाज बाद होताना. भरत, यावेळेला आपण पाहतोय थोडंसं वॉर्मअप करत जायचंय, मात्र टीम मीटिंग करू नका प्लीज, मी विनंती करेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. प्रितेश गावड आम्हाला माहिती देत आहेत, सिद्धू आम्हाला माहिती देत आहेत की 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत, म्हणजेच विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 33 रनची आवश्यकता आहे. 33 धावांची आवश्यकता येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विनीत बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. चांगली गोलंदाजी विनीतची आपण पाहतोय. कमबॅक त्याने केले गेले, चांगली रिकव्हरी या ठिकाणी होतोय. चौकार जवळ आला प्रमोद, परंतु पॅनिक झालेला नाहीये. चांगला बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. श्रेयसचा वेध या ठिकाणी घेणारा बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी योग्य रीतीने समाप्त झाला आणि पहिले षटक एक चौकार येऊन सुद्धा या ठिकाणी विनीतच्या नावावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. आता विजयासाठी 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे, तर मी प्लीज विनंती करेन आई जीवदानी कसरली संघाला प्लीज आपण स्पीडअप करा. पहिलं षटक यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं. 6 रनचं पहिलं षटक. विनीतने क्लास गोलंदाजी केली, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 6 रन्स फक्त आलेत. 18 बॉल आणि 33 रनची आवश्यकता प्रणय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. उद्याचा शेड्यूल काय असेल आमच्यापर्यंत माहिती देतील प्रितेश गावड. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ती माहिती असायला हवी आणि उद्याचा शेड्यूल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आणि या मैदानात आहेत त्यांच्या माहितीसाठी. उद्या आगरी समाज गट आहे
चला घाई करा, वेळ ओढू नका प्लीज. आणि त्यामध्ये शिरगाव टीम 2 हात करणार आहे. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या टीमला पहिला सामना असेल. पहा फिल्डिंग मध्ये तुम्ही थोडंसं वेळ दवडतायत प्लीज. लव बॉईज डोंगरे आणि विजयी क्रीडा मंडळ भरणेपाडा, जय हनुमान मायखोप वर्सेस झुंजार पालघर. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. इथून चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये जीत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तदनंतर चौथा सामना पाहायला मिळेल अमरदीप जलसार वर्सेस श्री जागमाता रावळे. आणि 5वा सामना असेल स्वतःच्या होम ग्राउंडवर अग्री समाज गट मधून खेळताना पाहायला मिळतील रॉकी ग्रुप टेंबे खोडावे वर्सेस साई ज्योत मायखो. ऑन साईडला खूप चांगला फटका तर सर्किट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. खरा फिल्डिंग. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. चौकार आला. इथून आता मात्र मॅच मध्ये पलटवार व्हायला वेळ लागणार नाहीये. चौकार येतोय 4. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रणय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची चांगली साथ या ठिकाणी मिळत नाहीये. ज्यावेळेला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं त्यावेळेला गोलंदाजांचे खांदे या ठिकाणी झुकले जातात. मनोबल या ठिकाणी कमी होतं, मनोबल या ठिकाणी खचलं जातं. 2 बॉल्स केले या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 10. पुढचा बॉल. इथून व्यत्यय निर्माण झालंय रनअप मध्ये. आता विजयासाठी जर विचार केला तर 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. 16 बॉल आणि 29 रन्स. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटची ए जगदीश पाटील यांचं रिॲक्शन पहा. डोक्यावर हात देत आहेत. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. अजून सुद्धा संधी गेलेली नाहीये. हार्दिक ज्या पद्धतीने मात्र छेडछाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता आणि सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली. 15 बॉल आणि 29 ची आवश्यकता आहे. इथून ऑन साइडला फटका तर चांगला आहे. बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेलाय. वाह, काय बॅटिंग केले आतापर्यंत जगदीश पाटील. सांगतात टायगर अभी जिंदा आहे. सुपर बॅटिंग करत असताना काय बॅटिंग केलं. एक्सपिरियन्सचा पूर्णपणे फायदा उचलत असताना का आम्ही एवढे वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हारजीत पाहिले, संकट पाहिलेत आणि जास्तीत जास्त मात्र क्रिकेट खेळलोय. चौकार आणि संघाची धावसंख्या 14. विजयासाठी 25 ची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 14 बॉल मध्ये 25 रन्स. सिद्धेश 11 तलावपाडा टीमला विजयाकरिता. 14 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करतायत आणि त्याचबरोबर संघाला घेऊन चालतायत. आणि ज्या प्रकारे बॅटिंग स्टान्स म्हणजे फिटनेस अजून सुद्धा आहे. पुन्हा एकदा रनअप मध्ये व्यत्यय निर्माण झालाय. प्लीज मित्रांनो घाई करा, खूप वेळ वाया जातो. इथून विजयासाठी 14 चेंडू आहेत. 14 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. विनीत ज्या प्रकारे मेहनत घेतली होती प्रमोद सर, त्या मेहनतीवर कुठेतरी पाणी फिरलं जाईल का याकडे लक्ष वेध असणार आहे. पुढचा बॉल. इथून चांगल्या बॉलची हाताळणी या ठिकाणी झालंय. टॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी डीआरएस घेतला गेलाय. या पंचांकडे आपण अपील करा. रिव्ह्यू तुम्हाला हवा आहे तर डेफिनेटली तुम्ही मात्र रिव्ह्यू त्या ठिकाणी मेन पंचांकडे अपील करा आणि त्या ठिकाणी जरूर त्यांनी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. पाहायचं वाईड आहे की नाही. फेअर डिलिव्हरी. वाईट शफल जे आपण पाहताय, शफल वाईट तुम्ही खेळताय तरी इथून आपण पाहू शकाल की प्ले करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता बॉल आहे तुमच्याकडे. रिव्ह्यू तुमचा फेल झालेला आहे म्हणजे तिथे घेता येणार नाही. पुन्हा एकदा बॉल तयार. ह्या वेळेला ऑन साइडला क्या बात आहे. गेल्या बॉलवर आपण पाहिलं त्या प्रतिक्रिया दिल्या आणि त्याची कदाचित खुन्नस या वेळेला पाहायला मिळाली. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा कदाचित सुपला शॉट आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट टायमिंग. आणि त्याचबरोबर प्रमोद सर एक गोष्ट आपण जरूर ऑब्झर्व केलंय या सेकंड इनिंग मध्ये, ज्या प्रकारे फलंदाज बॅटिंग करतायत म्हणजे वॅगन व्हीलचा जर विचार केला तर जवळजवळ 70% स्ट्रोक फाईन लेग आणि लॉंग स्टॉप या 2 क्षेत्रांमध्ये आल्यात. 12 बॉल 19 ची गरज आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजून घ्या. 12 बॉल 19 ची आवश्यकता. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 19 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. उद्याचा सामना शिरगाव वर्सेस बाप्पा मोरया विठ्ठलवाडी.
लव बॉईज डोंगरे वर्सेस विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा, जय हनुमान मायकोप वर्सेस झुंजार पालघर, अमरदीप जलसर वर्सेस श्री जागमाता रावळे, रॉकी ग्रुप टेंबे खोडावे वर्सेस साई ज्योत मायकोप अशा प्रकारचे सामने उद्या 10 टीम्सला प्राधान्य दिले गेले. चांगला बॉल बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना लगेच फलंदाज वॉर्मअप करत जायचंय. वेळेची दिरंगाई न करताना पहिल्याच बॉलवर मिळते विकेट जयला. कारण जय नावातच आहे. जय जय काय करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर डिलिव्हरी. संध्याकाळचं सत्र हार्दिक आणि थंड गुलाबी हवा वाहताना पाहायला मिळते. थंडीचे दिवस आहेत आणि थंडीचे दिवस असल्या कारणाने आपण पाहतो या जानेवारीचा मकर संक्रांतीचा दिवस पलटल्यानंतर मोठ्या दिवसाला सुरुवात होते. आता छोटे दिवस असल्या कारणानं अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर पसरतं आणि म्हणून आयोजक 10 वेळा विनंती करतात की घाई करा ज्याचा फटका तुम्हाला मिळणार नाही. नक्कीच जाऊयात मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल इथून हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. एका बाजूला जगदीश यांचा जर विचार केला तर आपल्या संघासाठी संकटमोचक बनत आहेत, कारण 2 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला विकेट गेलाय. इथून पलटवार होऊ शकतो का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे. पुढचा बॉल जय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून शॉट ऑन पुल केला जातोय. फटका चांगला मिड विकेटला. सरळ चेंडूला भिरकावून दिले गेलाय. 6 धावांकरिता षटकार. 27 रन. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. 12ची आवश्यकता आहे. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला हा जबाबदारीचा षटकार मी तर म्हणेन. ॲब्सोल्युटली सुपर शॉट. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहतायत 10 आणि 10 बॉल मध्ये 12 रन. सिद्धेश 11 तलावपाडा टीमला. गोलंदाज कमबॅक करेल का? यावला ऑन साइडला काय फटका खेळलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट बाय हार्दिक. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जोडणं आहे तुझे उच्चा परो को खोल के रख, कसोटी वक्त की है हौसलों को तोल के रख. आणि ती कसोटी या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाची, कारण 2 चेंडूंवरती 2 षटकार जय वरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथून जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. इथून बाउन्सरचा वापर जरूर केला गेला. डीप मध्ये खेळाडू जरूर आहे. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला चेंडूला फील्ड करतोय. त्या ठिकाणी चांगले एफर्ट्स लावले गेलेत. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. आज प्रमोद सर हार्दिक या फलंदाजाचा दिवस आहे, कारण हॅट्रिक सुद्धा त्यांच्या माध्यमातून साधली गेली आणि आज बॅटिंग मध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करतोय, डेडिकेशन देतोय. जबरदस्त गोलंदाजी त्याचप्रमाणे फलंदाजी अप्रतिम आपण पाहू शकाल. पहिला सामना रवी राऊत यांच्या कुशल नेतृत्वाच्या गोलंदाजीवर जिंकला. दुसरा सामना मयूरने फिरवला आणि तिसरा सामना हार्दिक फिरवत असताना स्टायलिश फिनिश, छोटा पॅक, बडा धमाका. त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा टीम बरोबर खेळेल हा संघ सिद्धेश 11 तलावपाडा. आणि लवकरच तुम्हाला ती माहिती कळवली जाईल की किती तारखेला तुमचा सामना हा खेळवला जाईल. सिद्धेश खुश आहेत, रवी राऊत खुश होत असताना पाहायला मिळत आहे, जगदीश पाटील खुश होताना पाहायला मिळत आहेत, परेश खुश होत आहेत, भरत खुश होत आहेत, दिनेश पाटील खुश होत आहेत, संपूर्ण टीम खुश होते, रमेश पाटील खुश होत आहेत.